आणि आता बातमी आहे तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची। अमरावतीमध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। अमरावतीचा पारा तब्बल 45च्या पुढे गेला आणि त्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। गेल्या काही दिवसापासून अमरावतीच्या तापमानामध्ये सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे। वाढत्या तापमानाचा फटका जो आहे तो अमरावतीकर नागरिकांना बसत आहे। सूर्य आग ओकतोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। आजचं अमरावतीचं तापमान हे 46 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या वेलकम पॉइंटवर आहे। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला हा महत्त्वाचा चौक आहे। अतिशय वर्दळीचा आणि महत्त्वाचा चौक जो आहे तो दुपारी 12 वाजता नंतर निर्मनुष्य होताना पाहायला मिळत आहे। कामाधंद्याच्या निमित्तानं जे नागरिक बाहेर पडत आहेत ते देखील कानाला दुपट्टा आणि पुरेशा प्रमाणात उपाययोजना करून बाहेर पडताना पाहायला मिळत आहे। वाढत्या तापमानाचा फटका अमरावतीच्या जलसाठ्यांना जलप्रकल्पांना देखील बसत आहे। जलप्रकल्पांमधील पाणीसाठा जो आहे तो झपाट्यानं कमी होत आहे। त्यामुळे अमरावतीच्या मेळघाट सारख्या भागामध्ये पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करायला मिळत आहे। अशाच पद्धतीचं तापमानामध्ये जी वाढ होत आहे ते पुढच्या काही दिवसामध्ये अशीच राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आजचं तापमान जे आहे ते 46 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। सकाळी जर पाहिलं तर वातावरणामध्ये दमटपणा असतो आणि दुपारनंतर अचानक वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्या कारणाचा फटका जो आहे तो नागरिकांना बसत आहे। त्यामुळे अमरावतीमध्ये वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्ण देखील आढळून येत आहे आणि एकूणच या परिस्थितीवर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल यांनी उष्माघात कक्ष देखील तयार करण्यात आलेले आहे आणि गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावं। अनावश्यक कामाच्या निमित्तानं कुणीही बाहेर पडू नये आणि उन्हापासून पुरेशा प्रमाणात स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।